नमस्कार मित्रांनो, नमस्कार. थेट स्वागत आहे कांजूर मार्ग विलेज, म्हणजे कांजूर विलेजमधून स्वागत करतो आहे. आणि आपण आलो आहोत कांजूरमध्ये, आणि तर आपल्या तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी असतात त्या आपण शेअर करतो. जसं मी तुमच्यावर शेअर करतो आहे ती म्हणजे कला. आता इथे आपण आलो आहोत, एक रांगोळी प्रदर्शन आहे ते बघायला. तुम्हाला थंबनेलला कळलंच असेल. तर ह्या रांगोळी प्रदर्शन थोडीफार माहिती देतो तुम्हाला. हे रांगोळी प्रदर्शन आज शेवटचा दिवस आहे, पण आज शेवटचा दिवस आहे म्हणून तुम्हाला रांगोळी पाहता येणार नाही कदाचित. तर आपल्या व्हिडिओद्वारे ह्या रायगडच्या रांगोळ्या आहेत, कलाकारांनी काढलेल्या सादर केलेल्या रांगोळ्या त्या पाहायला मिळतील. तर त्यासाठी वैशाली माझ्यावर आलेली आहे आणि आम्ही दोघांशी आलेलो आहोत. तर इथे आहे एक संस्कृती प्रतिष्ठान ट्रस्ट आहे, भरवलेली आहे रांगोळी प्रदर्शन. तर 20 ते 23 तारखेपर्यंत हे जे रांगोळी प्रदर्शन होतं. तर आपण आता इथे आतमध्ये जाऊया आणि बघूया रांगोळी आणि कलाकार भेटले तर भेटील, आणि अजून बरीचशी माहिती आपल्याला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि रांगोळी बघायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावीच लागेल. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया आणि भेटूया आपण. तर मित्रांनो, आता आपण दालनामध्ये आलेलो आहोत आणि इथे अभिलाष पवार आहे आपला मित्र इथे. तर किती रांगोळी आहे इथे आपल्या इथे पाहायला मिळेल? नमस्कार, मी अभिलाष पवार. मी संस्कृती प्रतिष्ठानचा सभासद. संस्कृती प्रतिष्ठान 2012 साली स्थापना झाली. 13 वर्ष मंडळाला होत आहेत. मंडळाचे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम चालू असतात. आदिवासी पाड्यात शैक्षणिक साहित्य वाटप असेल किंवा अन्य काही सामाजिक उपक्रम असतील ते मंडळाच्या वतीने दरवर्षी चालू असतात. गुढीपाडवा हा आमचा विशेष आकर्षण असतं. तसंच आम्ही मागे कोविडच्या आधी रांगोळी प्रदर्शन भरवलं होतं. त्याला दोन वर्ष आम्ही भरवलं होतं. त्यानंतर मध्ये गॅप आला. मग आम्ही आता यावर्षी पुन्हा सुरुवात केलेली आहे रांगोळी प्रदर्शनाला. काही अडचणी निर्माण झाल्या, पण त्या अडचणीवरती मात करून हे रांगोळी प्रदर्शन कांजूरच्याच कलाकारांनी संस्कृती प्रतिष्ठानला एक सर्वात मोठी मदत केली. कलाकारच कलाकारांच्या मदतीला धावून आले, कारण संस्कृती प्रतिष्ठानमध्ये भरपूर कलाकारच आहेत. म्हणजे नाही म्हटलं तरी कलाकारांचंच मंडळ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कलाकारच कलाकारांच्या मदतीला धावून आले. आमची थीम होती दिलीप प्रभावळकर, कारण नुकताच दशावतार चित्रपट आला होता. तर म्हटलं दिलीप प्रभावळकर यांना मानवंदना म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही ती थीम ठरवली होती. तुम्ही बघाल दिलीप प्रभावळकरांचे विशेष सर्व, म्हणजे त्यांचे जे कॅरेक्टर होते, त्यांचं जे बहुरूपी जीवन आहे, त्यांनी विविध चित्रपटात विविध सिरियलमध्ये जे काही व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत त्याच्यावरती आपण या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत. आमचे बरेचसे कलाकार हे कांजूरचे आहेत, कांजूरच्या बाहेरचे आहेत. तुम्ही बघाल की त्यांचं डिटेलिंग कसं आहे, त्यांचं काम कसं आहे. आम्ही खरोखर म्हणजे आम्हाला एक आनंद झाला की भरपूर 4 दिवस झाले. 20 ऑक्टोबरला आम्ही या ठिकाणी सुरुवात केली, त्याचं ओपनिंग झालं. भरपूर कला रसिकांनी आम्हाला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांचे असे चांगले अभिप्राय आले आम्हाला. कालच दिलीप प्रभावळकर सरांचा या ठिकाणी आम्हाला अभिप्राय आला. त्यांनी कलाकारांचं भरपूर मनसोक्त असं कौतुक केलेलं आहे. ते या ठिकाणी पुण्याला असल्यामुळे ते प्रदर्शनाला येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचा अभिप्राय आम्हाला कळलेला आहे. तुम्ही बघू शकता रांगोळ्या.
मी या ठिकाणी आज आपण कांजूरमध्ये आलेलो आहे. संस्कृती प्रतिष्ठान तर्फे भव्य असं रांगोळी इथे एक्झिबिशन आहे. तर यावर्षीची आमची थीम आहे बहुरूपी कलाकार. आपले महाराष्ट्राचे ज्येष्ठ बहुरूपी कलाकार दिलीप प्रभावळकर सर. तर या ठिकाणी आपली थीमच ती आहे. आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिचित्र रेखा इथे आम्ही रेखाटलेल्या आहेत. तर ही माझी रांगोळी आहे. ही दिलीप सरांची आम्ही रांगोळी काढलेली आहे. तर यामध्ये आम्ही बहुरूपी त्यांचं एक वेगवेगळ्या प्रकारच्या बहुरूपी कसं कॅरेक्टर ते प्रत्येक मराठी सिनेमामध्ये ठेवतात, त्याचे आम्ही ते वेगवेगळ्या रांगोळ्यांमार्फत झलक दिलेली आहे. त्याचप्रमाणे दशावतार त्यांचा नुकताच सिनेमा आलेला आहे. त्या दशावतारामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या दशरूपी ज्या छटा आहेत त्या आम्ही या रांगोळीमार्फत दाखवलेल्या आहेत. रांगोळी मी बरेच आता 10 वर्षापासून काढतो आहे. रांगोळी शिकण्याचा उद्देश म्हणजे मी लहानपणापासून रांगोळीकारांचे असे एक्झिबिशन जायचो, बघायचो. एक आवड होती त्यामध्ये, कसे रंग बनवत असतील, कशा प्रकारे ते रांगोळी काढत असतील. तर ते एक उत्सुकता होती लहानपणी. त्याचप्रमाणे मग मला असे काही आमचे विशाल चौगुले सर आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली मी थोडं शिकलो ती रांगोळी कशा प्रकारे काढायची. त्यानंतर असा हा माझा रांगोळीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. तर आत्ता तब्बल 10 वर्षापासून मी रांगोळ्या काढत आहे. याआधी मी जोगेश्वरी येथे जागृती मंच इथेही रांगोळी काढलेल्या आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रांगोळ्या काढत असतो. रांगोळी काढण्याचा उद्देश हा एकच असतो की दुसऱ्या कलाकारांना आम्ही प्रोत्साहित करतो त्यामार्फत. तसेच आम्ही एक समाजातील विविध विषयांवर काढतो जेणेकरून एक जनजागृती निर्माण होईल लोकांच्या मनात. किंवा असे जे मोठमोठे कलाकार असतात त्यांनाही आम्ही मानवंदना देत असतो. आमचा उद्देश एवढाच असतो की रांगोळी ही कला एक दुर्लभ कला आहे. आजकाल एवढे एक्झिबिशन होत नाही. तर हे जास्तीत जास्त होण्यासाठी आम्ही एक आमचा प्रयत्न असतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विशाल चौगुले. संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित रांगोळी प्रदर्शनामध्ये आम्हाला दशावतारमधील दिलीप प्रभावळकर यांच्या व्यक्तिरेखा काढायला मिळाल्या. त्यातील एक व्यक्तिरेखा मी काढलेली आहे. आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यातील त्यांनी ज्या ज्या मूवीमध्ये काम केलं आहे त्याच्यामध्ये त्यांचे एक एक कॅरेक्टर आमचे काही मित्र आहेत, काही स्टुडंट आहेत, त्यांनी काढलेले आहेत. आणि बरेच जण बाहेरून पण आलेले आहेत, काही कांजूरमधले आहेत असं. आणि ह्या अगोदर 2 वर्षापूर्वी आम्ही हास्यजत्रेची पण रांगोळी काढलेली, अस्मिता जोगेश्वरी इथे. ते मी समीर चौगुलेंची काढलेली आणि प्रसाद खांडेकर यांची रांगोळी काढलेली. तर एक हा अनुभव तर चांगलाच होता. आणि गेली 10 वर्ष म्हणजे इथे प्रदर्शन होत नव्हतं. तर 10 वर्षाच्या अगोदर प्रदर्शन दरवर्षी व्हायचं, पण काही कारणामुळे होत नव्हतं. तर ही जी संधी आम्हाला 10 वर्षानंतर मिळाली तर ती संधी आम्ही घेतली आणि त्याचा फायदा उठवला चांगला. आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. तर मित्रांनो, इथे नवीन आर्टिस्ट बसलेली आहे आपल्यासमोर, सृष्टी कुर्तडकर. तर सृष्टी, काय बोलशील तुझ्याबद्दल? माझं नाव सृष्टी संदेश कुर्तडकर. मी गेल्या 6 महिन्यापासून रांगोळी शिकते आणि माझं पहिलंच असं रांगोळी प्रदर्शनात मी भाग घेतला आहे. मला संधी भेटली आहे माझ्या सरांमुळे. खरं तर खूप वेगळा अनुभव होता. खूप भीतीसुद्धा वाटत होती, पण होते सगळे सपोर्ट करत होते. खूप चांगला अनुभव होता आणि खूप मजा आली रांगोळी. सृष्टी, तुझ्या प्रोफेशनमध्ये आता तू काय करते? आता खरं तर मी इंजिनिअरिंग करते. फर्स्ट इयर आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग करते. आणि साईड बाय साईड मी रांगोळी, माझं ड्रॉइंग, पोर्ट्रेट्स सगळं माझं सुरूच आहे. अच्छा, तर छान. तर मित्रांनो, सृष्टीने ही रांगोळी काढलेली आहे, तुम्ही ती बघतात. आणि पहिल्याच फर्स्ट टाईम तू काढलेली आहे आणि सुंदर रांगोळी काढलेली आहे. म्हणजे तू पहिल्यांदा काढली अशी वाटत नाही. तरी म्हणजे तू कोण शिकलीस, कुठे, म्हणजे कोणाकडनं शिकली? मी ओंकार नलावडे सर त्यांच्याकडे शिकले. त्यांनीसुद्धा या प्रदर्शनमध्ये रांगोळी काढली आहे. तर गेल्या 6 महिन्यापासून मी त्यांच्याकडे शिकते आणि त्यांनीच ही संधी दिली आहे रांगोळी काढण्याची. ओके, मग पुढे आता ह्यानंतर रांगोळीचं म्हणजे तू कसं असणार की रांगोळी काढायचा पुढे प्रयत्न चालू राहणार? हो, आता 10 महिने, आता पुढचे 10 महिने स्वतःच घरी प्रॅक्टिस करणार आणि त्यानंतर अजून पुढे 3D रांगोळी करून असतं, ते पण सर क्लास घेतात. मग ते पण पुढे शिकायला जाणार. जशी इम्प्रूव्हमेंट होत जाईल मग तसं पुढचं शिकत जाणार. छान छान. तर तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुला दिवाळीच्या पण शुभेच्छा आमच्या सबस्क्रायबरकडून. आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, तर आमच्या सबस्क्रायबर नक्कीच आवडली असेल. तर तुला खरं ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या कलाकारांना भेटतो आहे. वेद राणे आहे. तर आपण वेद राणेबद्दल आपण जाणून घ्या. आणि वेद, काय बोलशील तुझ्याबद्दल त्याच्यामध्ये? नमस्कार, मी वेद राणे. मी यावेळी पहिल्यांदा पोर्ट्रेट रांगोळी काढली आहे.
संस्कृती प्रतिष्ठानने भरवलेल्या या प्रदर्शनामध्ये दिलीप प्रभावकर या सरांचे खूप छटा, खूप कॅरेक्टर्स दाखवलेले आहेत. इथे आम्ही सर्वांनी त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांचे कॅरेक्टर्स काढले आहेत. माझे सर ओंकार नलावडे यांच्यामुळे मला ही संधी भेटली. पहिल्यांदाच मी अशी रांगोळी काढू शकलो. मी त्यांचा खूप आभारी आहे आणि मी खूप आनंदी आहे. ओके, माझे मित्र वेद, तू म्हणजे इन्स्पायर कसं आलं की तुला कसं वाटतं, म्हणजे का म्हणून तुला वाटलं की रांगोळी काढावी म्हणून? माझ्या सरांमुळेच झालं. सरांमुळे? हां. अच्छा, पण तुला असं बाकीच्या तू आर्टिस्टला बघून कधी असं हे झालं का? हो, मी लहानपणीपासून काढायचो चित्र, पेंटिंग, स्केच वगैरे. अच्छा, मग तू पहिल्यांदा ह्यावर्षी तू पोर्ट्रेट रांगोळीमध्ये तू उतरलायस आहे? आत्ताच आम्ही शिकलो आहोत त्या सरांकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, तू मस्त छान रांगोळी काढली आहे आणि परत अशी चांगली मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढशील असे शुभेच्छा काही करतो तुला. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी ओंकार रवींद्र नलावडे. मी एक पोर्ट्रेट रांगोळी आर्टिस्ट आहे. तर माझे वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप किंवा रांगोळीचे क्लासेस सुरूच असतात. वर्कशॉप हा 2 दिवसाचा असतो. तसेच रांगोळी ही पूर्ण जर तुम्हाला शिकायची असेल, कंप्लीट पोर्ट्रेट शिकायचं असेल, त्याच्या जवळपास 5 ते 6 महिन्याची कालावधी द्यायला लागते. तर संडे टू संडे असा माझा क्लास असतो. क्लास हा कांजूर भांडूपमध्येच असतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर आणि नाव मेन्शन केलं जाईल. तर तुम्हाला जर कोणाला इच्छुक असाल या रांगोळीच्या आपल्या कलेला जर आपल्याला पुढे न्यायचं आहे, जर आपल्याला शिकायचं असेल, तर तुम्ही मला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकाल. थँक्यू. नमस्कार, मी तुषार उपरकर. मी कांजूर येथील रहिवासी आहे. इथे संस्कृती प्रतिष्ठान येथील आयोजित रांगोळी प्रदर्शन 2025 आपल्या कांजूर भांडूप व इतर विभागातील भरपूर कलाकारांनी रांगोळी काढली आहे. तसे मी एक रांगोळी काढली आहे. आता वेळ झाली 2023मध्ये प्रदर्शित झालेल्या दिलीप प्रभावळकरांच्या चित्रपटाची. मी 7वीपासून रांगोळी काढायला शिकलो आहे. विशाल चौगुले म्हणून आमचे सर आहेत, त्यांनी आम्हाला शिकवलं. 1980पासून कांजूर भांडूपमध्ये ही रांगोळी प्रदर्शन होत जातं. पण सध्या 2013 कालखंडात तर आता 2025पासून आपली रांगोळी सुरू होते किंवा आणि आता 2026मध्ये पण आपली चालू होणार. तर आपण नक्की यावे, पुढच्या वर्षी पण नक्की यावे आणि बघावे. मी इयत्ता 7वी म्हणजे आता मला 7वीपासून ते आतापर्यंत मला 10 वर्षाच्या वर झाले आहे. 10 वर्षापासून मी आता इथे काढतो आहे. मी सध्या फायनान्समध्ये जॉब करतो. येस. तर मित्रांनो, तुषारने ही रांगोळी काढली आहे समोर आपल्याला दिसते. तुषार, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि नक्कीच आमच्या सबस्क्रायबरला ही रांगोळी आवडली असेल. तर मित्रांनो, आपण ह्या वर्षी आपण तुम्हाला बघायला घेणार आहे, कारण हा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याला पुढच्या वर्षी नक्की आपल्याला ही रांगोळी नक्कीच या, नक्कीच या. तर मित्रांनो, रजा घेतो आता. भेटूया आपण पुढच्या वर्षी आपण तुषारला. थँक्यू. तर मित्रांनो, मस्त सुंदरसं रांगोळी प्रदर्शन पाहिलेलं आपण. दरवर्षी आपल्याला असं काही ना काहीतरी पाहायला मजा येते आणि दिवाळीच्या कालखंडामध्येच असे रांगोळी प्रदर्शन होत राहतात. आणि हे कांजूरमध्येच आपल्याला रीलमध्ये पाहता पाहता स्क्रोल करता करता हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. तर इथे आपण त्या मित्राला, मी जे इथे जो मित्र होता त्याला आपण कॉल केला आणि त्याला विचारलं की हे प्रदर्शन आहे का चालू. पण त्याने सांगितलं की आज शेवटचा दिवस आहे, तर तुम्ही येऊ शकता बघायला. तर आपण तसं तर वैशू आणि मी, आम्ही दोघं असे इथे हे रांगोळी प्रदर्शन बघायला आलेलो आहे. तर मित्रांनो, कलाकारांना वाव मिळालाच पाहिजे, असे उपक्रम झालेच पाहिजे. तर मित्रांनो, संस्कृती प्रतिष्ठान जे कांजूरमार्गमध्ये ही संघटना आहे, त्यांनी हे प्रोग्राम हे रांगोळी प्रदर्शन भरवलं आहे. आणि खरं त्यांचा आभार आहे की कलाकारांच्या कलागुणांना वाव देत आहेत, त्याच्यासाठी हे प्रदर्शन भरवत आहेत. आणि असं कलाकारांना वाव दिलाच पाहिजे आपण. आणि आपल्या चॅनलवरती अशा आमच्या जवळच्या गोष्टी दाखवणं माझं कर्तव्य असं मी समजतो, म्हणून मी इथे धावत पडत आलेलो आहोत. तर तुम्हाला रांगोळ्या नक्कीच आवडल्या असतील तर ह्यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्की इकडे या. तुम्हाला माझ्याकडनं तरी अपडेट मिळेल असं मी गृहीत धरतो की हा प्रदर्शन दरवर्षी असतं इथे, तर पुढच्या वर्षी नक्की होईल. तर आता छान छान रांगोळ्या झालेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, मजा आलेली आहे. नवीन कलाकारांना आपण भेटलेलो आहे, त्यांच्यावर गप्पा पण मारलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तब तक बाय बाय बाय.